तुम्हीही जास्त प्रमाणामध्ये साखर खात असाल तर साखरेपासून होणारे धोके नक्की जाणून घ्या। नंबर 1 वरती आहे साखर रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोज झपाट्याने वाढवते। जेवढ्या प्रमाणात आपण ग्लुकोज खाणार तेवढ्या प्रमाणात पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करत असतं आणि जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रीट होणार तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पेशी इन्सुलिन रेजिस्टन्स तयार करत असतात। इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्या शरीरामध्ये तयार झालं की आपल्या शरीरातील रक्तातली साखर वाढत असते आणि मग आपल्याला मधुमेह म्हणजेच डायबेटीस आजार होत असतो। नंबर 2 वरती आहे साखर आपलं झपाट्याने वजन वाढवत असतं। साखरेमध्ये एम्प्टी कॅलरीज असतात। एम्प्टी कॅलरीज म्हणजे अशा कॅलरीज ज्यांना आपलं पोट भरत नाही परंतु कॅलरीज आपल्या शरीरामधल्या वाढवत असतात आणि साखरेमध्ये कोणतंही प्रोटीन, फायबर, जीवनसत्व किंवा मिनरल्स नाही, त्यामुळे त्या फक्त कॅलरीज देतात आणि आपलं वजन वाढतं। नंबर 3 वरती आहे साखर क्रेविंग्ज वाढवतं। साखरेमध्ये ऍडिक्टिव्ह इफेक्ट आहे, त्यामुळे एक प्रकारचं व्यसन लागल्यासारखं होतं। तसेच साखर ब्रेनमध्ये डोपामाइन वाढवतं आणि डोपामाइनमुळे वारंवार गोड खाण्याची इच्छा होते आणि ओव्हर इटिंग होतं। नंबर 4 वरती आहे साखर पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट जास्त वाढवतं। जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण ग्लुकोज खाणार तेवढ्या जास्त प्रमाणात शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रीट होणार आणि इन्सुलिन फॅट स्टोरिंग हार्मोन आहे, त्यामुळे पोट, कंबर, मांड्या या ठिकाणी अतिरिक्त चरबीची साठवणूक आपल्या शरीरामध्ये होते आणि आपलं बेली फॅट पण वाढतं आणि विजरल फॅट सुद्धा वाढतं। नंबर 5 वरती आहे साखर खाल्ल्याने भूक लवकर लागते। जेवढ्या प्रमाणामध्ये आपण ग्लुकोज घेतो तेवढ्या प्रमाणामध्ये आपली ब्लड शुगर लेवल झपाट्याने वाढत असते आणि थोड्याच वेळात हीच ब्लड शुगर झपाट्याने कमी देखील होत असते, त्यामुळे आपल्या मेंदूला चुकीचा सिग्नल जातो आणि आपलं शरीर पुन्हा खाण्याची डिमांड करत असतं। तुम्हालाही लो शुगर डाएट हवा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही शुगर असा मेसेज टाईप करू शकता, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।